श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी मकर राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे 4 ग्रह तुमच्या 12व्या घरात, 3ऱ्या घरात शनी आणि 6व्या घरात वक्री गुरूच्या प्रभावाखाली असतील. यामुळे तुमच्या खर्चात अनपेक्षित वाढ होईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. म्हणून तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्यांना खूप धावपळीचे काम करावे लागू शकते, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्यांना त्यांचा फायदा होईल. व्यावसायिकांसाठी महिना मध्यम असेल, परंतु त्यांच्या व्यवसायात परदेशातून यश मिळेल. कौटुंबिक जीवनात अशांतता आल्यानंतर हळूहळू सुसंवाद पुन्हा स्थापित होऊ शकतो. त्यांना महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते, परंतु उत्तरार्धात परिस्थिती थोडी आव्हानात्मक होऊ शकते. प्रेम प्रकरणासाठी महिना चांगला असेल. तुमचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. तुमच्या भावंडाशी समन्वय राखला जाईल. वैवाहिक संबंधासाठी हा महिना कमकुवत असू शकतो आणि तुमच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते. आरोग्याच्या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम फलदायी असण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी शुक्र 12व्या घरात असताच्या स्थितीला असेल. सूर्य, मंगळ, बुध 6व्या घराचा स्वामी आणि 9व्या घराचा स्वामी ग्रह यांच्यासह असेल. काम धावपळीचे असेल तर तुमच्या कामाच्या वेळापत्रकात खूप प्रवास करावा लागू शकतो. एका शहरापासून दुसऱ्या शहरात आणि एका देशापासून दुसऱ्या देशात प्रवास करणारे थकवणारे असेल. तसेच महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा बुध, शुक्र, सूर्य आणि मंगळ हे सर्व तुमच्या पहिल्या घरात म्हणजे तुमच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा तुमच्या नोकरीतील तुमचे स्थान मजबूत होईल. तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळतील. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तर हा महिना खूप फायदेशीर ठरू शकतो आणि तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. इच्छित बदली देखील शक्य आहे. व्यावसायिकांना ही महिना मध्यम राहण्याची शक्यता आहे, परंतु परदेशी माध्यमातून व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती, जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार हा महिना सुरुवातीला तुमच्या आर्थिकदृष्ट्या विशेषतः कमकुवत असू शकतो, कारण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या 12व्या घरात असतील, ज्यामुळे तुमचे खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतात. या व्यतिरिक्त 3ऱ्या घरात असलेला शनी तुमच्या 12व्या घरातही दृष्टी ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला खर्च नियंत्रण करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. 6व्या घरात असलेला वक्री गुरु 12व्या घरात दृष्टी ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला वारंवार खर्च करावा लागेल. 8व्या घरात बसलेला केतू महाराज तुमच्या आर्थिक परिस्थितीत समस्या निर्माण करू शकतो, परंतु 2ऱ्या घरात असलेला गुरुची दृष्टी काही वादग्रस्त परिस्थितीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण करेल. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करतील आणि 12व्या घरातून बाहेर पडतील. यामुळे तुमचे खर्च कमी होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. शनिदेवाच्या आशीर्वादामुळे तुम्ही तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकाल आणि तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. तुम्ही विचारपूर्वक आर्थिक योजना बनवाल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्य, महिन्याच्या सुरुवातीला आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या 12व्या घरात 4 ग्रह असतील आणि 2 ग्रह त्यांच्यावर दृष्टिक्षेप करतील. 12व्या घरात 6 ग्रहांचा हा संबंध शारीरिक समस्या वाढवू शकतो. डोळ्यात पाणी येणे, डोळे दुखणे, पाय दुखणे, टाचे दुखणे, मज्जासंस्थेची समस्या आणि ताप तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणून तुम्ही या सर्व समस्यांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. या व्यतिरिक्त शनी विशेषतः 5व्या घरात दृष्टिक्षेप करेल आणि 6व्या घराचा गुरु वक्री असेल. यासाठी पोटाशी संबंधित समस्याबाबत विशेषतः काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला थोडीशी समस्या आली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल, कारण असे केल्याने मोठी समस्या टाळता येते. तुम्हाला तुमच्या शारीरिक दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती द्या, परंतु सकाळी फिरण्याची किंवा सायकलिंगची सवय देखील लावा. यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुमचे आरोग्य दुःखापासून वाचेल आणि तुम्ही निरोगी जीवन जगू शकाल. वैवाहिक जीवन, वैवाहिक संबंधाबद्दल बोलायचे झाले तर महिन्याची सुरुवात कठीण असू शकते आणि तुमच्या जोडीदारालाही आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 7व्या भावापेक्षा 12व्या भावात मंगळाचा प्रभाव पती पत्नीमध्ये भांडणे निर्माण करू शकतो. महिन्याच्या उत्तरार्धातही सूर्य आणि मंगळ यासारखे ग्रह 7व्या भावावर प्रभाव पाडतील, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिनाभर तुमच्या नात्याप्रती जबाबदारी दाखवावी लागेल. कौटुंबिक जीवन, तुमच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करताच राहू संपूर्ण महिना 2ऱ्या घरात असेल
आणि दुसऱ्या घराचा स्वामी शनी तिसऱ्या घरात असेल, 6व्या घरात वक्री असलेला गुरु दुसऱ्या घरात असेल, 4थ्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीला 12व्या घरात सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासोबत अस्ताच्या स्थितीला असेल आणि 16 तारखेपासून तुमच्या पहिल्या घरात म्हणजे तुमच्या स्वतःच्या राशीत उच्च स्थानी असेल. या परिस्थितीत कौटुंबिक जीवन अंशतः असू शकते, परंतु तुम्ही परिस्थिती व्यवस्थापित कराल, ज्यामुळे परस्पर सौहार्द वाढेल. कौटुंबिक संपत्ती वाढवण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंब नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकते, ज्यामुळे घरात आनंद येईल. शनिदेव महाराज तिसऱ्या घरात असतील, ज्यामुळे तुम्हाला सतत कठोर परिश्रम करावे लागू शकतात. तुमच्या भावंडाशी संबंधित तुमचे संबंध चांगले असतील, परंतु तिसऱ्या घराचा स्वामी गुरुग्रह 6व्या घरात असल्याने तुमच्या भावंडाशी काही बाबीवरून मतभेद होऊ शकतात, म्हणून तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी चांगले आणि सौहार्दपूर्ण संबंध राखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल तर तुम्ही त्यांना मदत करावी लागेल. उपाय आहेत: शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीचा तेलाचा दिवा लावावा. तुम्ही भगवान गणेशाची पूजा करावी आणि त्यांना दुर्वा अर्पण कराव्यात. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. बुधवारी गायीची सेवा करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशिक राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.